हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचे नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 28, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मागच्या भागात आपण बघितलं अनोखीचा कोणीतरी पाठलाग करत आहे आणि तसेच स्वीटी कोण आहे हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे. तर चला आपण पुढच्या भागात याची उत्तरं शोधूया. पण मी तर बाहेर आलो आहे आणि मी इतक्या लवकर नाही येऊ शकणार. तू एक काम कर ना, अर्जुन सरांना फोन कर आणि विचार, अर्णव म्हणाला आणि अनोखीच्या डोक्यावर आट्या पडल्या. ओके सर, अनोखी नाकुशीतच म्हणाली आणि फोन कट केला आणि परत आपल्या जागेवर येऊन बसली. आता पुढे काय ग, काय झालं, असं का तोंड पाडून बसली आहेस? अर्णव सर काही म्हणाले का? रचनाने विचारलं. काही म्हणायला ते जागेवर तर हवे ना, कुठेतरी बाहेर गेले आहेत आणि मला त्या खडूसला फोन करायला सांगितलं आहे, अनोखी तोंड वाकडं करत म्हणाली. अगं मग कर ना फोन, आज फाईल गेली नाही ना तर तुलाच ओरडा पडेल आणि आपले बॉस आहेत ते अनोखी, त्यांच्याशिवाय आपलं काम होणार आहे का? कर त्यांना फोन, रचना अनोखीला समजावत म्हणाली. ठीक आहे, करावं तर लागेलच. अनोखीने आपलं तोंड वेडावाकडं करत अर्जुनला कॉल केला. आपल्या लॅपटॉपवर काम करत असलेल्या अर्जुनने फोनवरचा अनोळखी नंबर बघून वैतागतच फोन उचलला. हॅलो सर, मी अनोखी बोलते. अर्जुनने फोन उचलताच अनोखी पटकन म्हणाली. कोण अनोखी? मी नाही ओळखत कोण आहे अनोखीला, अर्जुन म्हणाला. हे बघ, मला ओळखत नाहीत म्हणत आहेत. कसला खडूस बॉस आहे यार. आपल्या फोनच्या स्पीकरवर हात ठेवत अनोखी चिडतच रचनाला म्हणाली आणि रचनाने आपल्या डोक्यावर हात मारून घेतला. थांब, यांना असं करणार नाही, आता बघ लगेच माझी ओळख पटेल, अनोखी म्हणाली आणि परत आपला फोन कानाला लावला. सर, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला खडूस म्हणणारी एकमेव अशी मुलगी म्हणजे मी, अनोखी. अशी छान प्रकारे अनोखीने अर्जुनला आपली ओळख पटवून दिली. ओके, तुझं नाव अनोखी आहे तर मग एवढं बोलण्यापेक्षा इडियट नाव सांगितलं असतंस तरी चाललं असतं. मी लगेच ओळखलं असतं तुला, कारण मी तुला त्याच नावाने ओळखतो ना. अर्जुननेही अनोखीच्याच भाषेत तिला उत्तर दिलं आणि अनोखी रागाने लाल झाली. लवकर बोल, काय काम आहे? मला तुझ्याशी फालतू गोष्टींवर वाद घालायला अजिबात वेळ नाही, अर्जुन परत आपल्या रागाच्या टोनमध्ये म्हणाला. मलाही तुमच्याशी गप्पा म्हणण्यात काहीच इंटरेस्ट नाही. आज क्लायंटला फाईल सेंड करायची आहे, त्याच थोडी डिफिकल्टी होती. अर्णव सर पण इथे नाहीत म्हणून तुम्हाला फोन करावा लागला, अनोखी रागाने म्हणाली. ठीक आहे, जे काही आहे ते लवकर बोल, उगाच बोलण्यात वेळ वाया घालवू नकोस, अर्जुन चिडत म्हणाला. अनोखीने काय प्रॉब्लेम आहे तो अर्जुनला सांगितला. ठीक आहे, ती फाईल मला सेंड कर, मी त्यात करेक्शन करतो आणि इथूनच क्लायंटकडे पाठवून देतो, पण थोडं लवकरच कर, नाहीतर गप्पा मारत बसशील, अर्जुन म्हणाला. ओके सर, नाही मारणार गप्पा, असंही तुमचं लक्ष आहेच की आमच्याकडे, अनोखी म्हणाली आणि रागाने फोन कट केला. खडूसचंच नाव बरोबर आहे यांच्यासाठी, सरळ बोलताच येत नाही, नेहमी वाकडंच बोलायचं असतं यांना, अनोखी टेबलावर फाईल आपटत म्हणाली. अर्जुननेही फोन कट केला, पण का कोण जाणे त्याच्या चेहऱ्यावर किंचितच हसू आलं होतं. इडियट, तो आपली मान हलवत म्हणाला आणि आपल्या कामाला लागला. घरी असल्यामुळे त्याने मी सांगितल्याशिवाय कोणीच माझ्या रूममध्ये यायचं नाही किंवा कोणीच डिस्टर्ब करायचं नाही असं घरच्या सगळ्यांना आधीच सांगून ठेवलं होतं. इकडे अर्णव एअरपोर्टला पोहोचला होता. स्वीटीची फाईल घेऊन 10 मिनिटं झाली होती. फ्लाईट येऊन 10 मिनिटं झाली होती. तो स्वीटी बाहेर येण्याची वाट बघत आपल्या मोबाईलमध्ये बघत बसला होता. तेवढ्यात त्याच्या कानावर एक गोड आवाज पडला. हॅलो अर्णव. अर्णवने समोर बघितलं आणि तो काही क्षण बघतच राहिला. तिच्या नावाप्रमाणे दिसायलाही गोड असणारी स्वीटी त्याला पाहता क्षणीच आवडून गेली होती. अर्णव. हॅलो, ती त्याच्या डोळ्यासमोर हात फिरवत म्हणाली. ओ येस, सॉरी, मी अर्णव. स्वीटी
तिच्याकडे बोट करत विचारलं. येस स्वीटी कम. अर्णव स्वीटीला घेऊन गाडीजवळ आला. दोघेही गाडीत बसले. काही वेळ दोघं गप्पच होते. अर्णवला तर तिच्याशी काय बोलावं हे सुचत नव्हतं. अर्जुन कसा आहेस आता? त्याने मला सांगितलं त्याला बरं नाही म्हणून. शेवटी स्वीटीनेच बोलायला सुरुवात केली. बरा आहे आज. काल त्याला थोडा फीवर होता. अर्णव म्हणाला. ओके, मी कधी एकदा त्याला भेटते असं झालंय. त्याला इथे येऊन खूपच महिने झाले ना. आमचं बोलणंही झालं नाही खूप दिवस, म्हणून मी मुद्दाम इथे आले आहे. स्वीटी म्हणाली. भाई म्हणजे अर्जुन तुझ्याबरोबर बोलतो? स्ट्रेंज. अर्णव आश्चर्याने म्हणाला. का नाही बोलणार? त्याचं आणि माझं नातंच वेगळं आहे. स्वीटी म्हणाली. आणि इथे अर्णवच्या हृदयावर कोणीतरी घाव घातला असं त्याला वाटलं. वेगळं म्हणजे? अर्णवने विचारलं. ते घरी जाऊन तुला कळेलच, स्वीटी म्हणाली. काही वेळातच अर्णव स्वीटीला घेऊन घरी पोहोचला. तिला बघताच शारदा सोडून सगळ्यांच्याच डोक्यावर आट्या पडल्या. अरे अर्णव, ही कोण आहे आणि इथे का आली आहे? रुक्मिणीबाईंनी पटकन विचारलं. आजी, ती भाईची पाहुणी आहे आणि भाईनेच तिला इथे आणायला सांगितलं होतं. मी घेऊन जातो तिला भाईच्या रूम मध्ये, अर्णव म्हणाला. अर्णव थांब, त्याच्याकडे जातोच आहेस तर हा शिरा घेऊन जा. सकाळपासून नुसता कॉफीच पितो आहे. काही खाल्लंही नाही त्याने. गोळ्या पण घेतल्या नसतील वेळेवर. त्याही दे त्याला आणि तुमच्या दोघांसाठी मी पाठवते शिरा. शारदा अर्णवच्या हातात शिऱ्याची प्लेट देत म्हणाली. ओके काकू, तू काळजी करू नको. मी त्याला शिराही भरवतो आणि गोळ्याही देतो. तू फक्त आम्हाला शिरा पाठवायला विसरू नकोस. अर्णव शारदाची मस्करी करत म्हणाला आणि स्वीटीला घेऊन अर्जुनच्या रूमकडे गेला. अर्णवने दरवाजा वाजवला. अर्जुनला थोडा वैतागतच दरवाजा उघडला. मी सांगितलं ना मला डिस्टर्ब करू नका म्हणून, अर्जुन चिडत म्हणाला आणि समोर बघताच तो शांत झाला. अरे स्वीटी, हाऊ आर यू? अर्जुनने विचारलं. मी बरी आहे. तू कसा आहेस आधी सांग. आय नो खूप काम केल्यामुळे तुला ताप आला असणार. तू ना एकदम वर्कहोलिक आहेस. कामापुढे तुला काहीच दिसत नाही, स्वीटी काहीशी चिडत म्हणाली. तसं काही नाही. एक नवीन मोठं प्रोजेक्ट मिळालं आहे. त्याचाच कामाचा थोडा भार आहे. बाकी काही नाही. तू सांग, तू कशी आहेस? अर्जुनने विचारलं. मी एकदम मस्त. तुला खास भेटण्यासाठी मी इथे आले आहे. इथे येऊन तू मला विसरूनच गेलास ना, स्वीटी आपलं तोंड फुगत म्हणाली. तसं नाही ग स्वीटी, तुला विसरणं शक्य तरी आहे का? काहीही बोलतेस. अर्जुन किंचित आपल्या ओठांचे कोपरे रुंदावत म्हणाला. असंही हसणे तर त्याला माहीतच नव्हतं. पण इथे अर्णव अजूनही संभ्रमातच होता. नक्की ही अर्जुनची कोण? फक्त मैत्रीण की गर्लफ्रेंड? हा प्रश्न त्याला पडला होता. भाई, तू आज गोळ्या घेतल्या होत्यास, विसरलास ना? आता शिरा खा आणि गोळ्या घे. अर्णव तो विचार बाजूला ठेवत म्हणाला. हो घेतो अर्णव, थोडं काम आहे ते पूर्ण करतो आणि घेतो. अर्जुन आपल्या लॅपटॉप उघडत म्हणाला. नो नो अर्जुन, आधी तू शिरा खा आणि गोळ्या घे, स्वीटी अर्जुनच्या हातातील लॅपटॉप काढून घेत म्हणाली. त्याच वेळी नोकर शारदाने पाठवलेला शिरा घेऊन आला. मग तिघांनी मिळून शिरा खायला सुरुवात केली. वाव, किती मस्त झाला आहे शिरा. मी तर पहिल्यांदाच खात आहे, स्वीटी म्हणाली. हो मग, माझ्या काकूच्या हाताला चवच तशी आहे. पण काही लोकांना त्याची कदरच नाही. अर्णव हळूच अर्जुनकडे बघत म्हणाला. हो खरंच खूपच मस्त. मला तर खूपच आवडला आहे, स्वीटी म्हणाली. बरं चला, मी निघतो. ऑफिसमध्येही खूप कामं आहेत, अर्णव म्हणाला. अरे हो भाई, अनोखीचा तुला फोन आला होता का? तुला काहीतरी प्रॉब्लेम होता, अर्णवने विचारलं. झाला आहे तो प्रॉब्लेम सॉल्व, अर्जुन म्हणाला. ठीक आहे, तुम्ही बोलत बसा, मी निघतो, असं म्हणून अर्णव निघून गेला. पण त्याच्या मनातला प्रश्न तसाच राहिला की स्वीटी अर्जुनची कोण? इकडे स्वीटी अर्जुनच्या रूममध्ये असल्यामुळे रुक्मिणीबाईंच्या डोक्यात वेगळ्याच शंकाकुशंकाने घर केलं होतं. अर्जुन, माझे काम इथे महिनाभर तरी आहे. मला एका इथल्या चांगल्या हॉटेलमध्ये बुकिंग करून दे, स्वीटी म्हणाली. व्हॉट? काय म्हणालीस? परत बोल.
इथे आपला एवढा मोठा पॅलेस असताना तुला हॉटेलमध्ये राहण्याची काय गरज? अर्जुन स्वीटीवर थोडा चिडतच म्हणाला. अर्जुन, पण तुझ्या घरचे त्यांना नाही आवडलं तर? स्वीटी म्हणाली. डोंट वरी स्वीटी, तुला काहीच म्हणणार नाही. तू इथे आपल्याला घर समजून निर्धास्तपणे राहू शकतेस, अर्जुन म्हणाला. अर्जुन, तरीही महिनाभर म्हणजे जरा जास्तच होतंय ना, स्वीटी बोलत होती. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? तुला कुठेही जायची गरज नाही. तू महिनाभर राहा नाही तर वर्षभर, पण तू इथेच राहायचं, समजलं? आणि तुला माहित आहे मला नाही म्हटलेलं आवडत नाही, अर्जुन म्हणाला. ओके बाबा, तू चिडू नको, इथेच राहते बस, कुठेही जात नाही, स्वीटी हसत म्हणाली. गुड, मी सांगतो नोकरांना तुझी रूम उघडून द्यायला. काळजी करू नको, तू इथे आरामात राहा, अर्जुन म्हणाला आणि आपल्या कामात बिझी झाला. अर्जुनने नोकरांना सांगून स्वीटीसाठी एक रूम उघडून घेतली होती. अर्जुनने सांगितल्यामुळे त्याच्यासमोर कोणाला काहीच विचारायची आणि बोलायची हिंमत नव्हती. रात्री अर्जुनने आपल्या घरातल्या सगळ्यांशी स्वीटीची ओळख करून दिली. स्वीटी बोलकी असल्यामुळे दीपा आणि रुक्मिणीबाई सोडून सगळ्यांचीच तिची छान ओळख झाली होती. खास करून नंदिनी आणि शारदाशी तर मैत्रीच झाली होती. स्वीटीलाही शारदाचा स्वभाव खूपच आवडला होता. बस आता दिवस कसा बसा अर्जुनसाठी संपला होता. त्याला कधी उद्या ऑफिसला जातो असं झालं होतं. इकडे अनोखीही आपल्या घरी आली होती, पण येता येता तिला रस्त्यात तोच सकाळचा गोंगडी घेतलेला माणूस दिसला. तो अजूनही तिच्याकडेच बघत असल्याचा भास तिला झाला. याला एकदा जाब विचारावा का असं तिच्या मनात आलं. पण जाऊ दे, उद्या परत जर याने असंच केलं तर चांगलंच डोकं फोडते याचं, असा विचार करून अनोखीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि घरी निघून गेली. तो घोंगडी घेतलेला माणूस त्या मालकीनबाईचा मुलगा होता, जो अनोखीला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. अरे, का त्रास देतोयस तिला? तिने जर पोलीस कंप्लेंट केली ना तर तू अडकशील त्यात, त्या घराच्या मालकीनबाई त्यांच्या मुलाला समजावत म्हणाल्या. तू गप्प बस, तुला काहीच कळत नाही. असा जर मी तिला त्रास देत राहिलो ना तर ती एक दिवस घाबरून हे घर सोडून निघून जाईल आणि मग माझी रूम मला मिळेल, तो मुलगा म्हणाला. तू आता तिला त्रास देणे बंद नाही केलंस ना तर मीच तुझी पोलिसात तक्रार दाखल करीन, त्याची आई चिडून म्हणाली. ए म्हातारे, शांत राहा, तुला माहित आहे मी तुला नकोच आहे, म्हणूनच तू अशी वागतेस आणि आपल्या खोट्या खोट्या प्रेमाचं नाटक करून दाखवतेस. आधीच पोलीस माझ्या पाठी लागले आहेत म्हणून, नाहीतर कधीच तुझा जीव घेतला असता मी, तो आपल्या आईला रागाने म्हणाला. अरे काय बोलतोस तू? माझ्यामुळेच तू इतके दिवस वाचला आहेस, नाहीतर कधीच जेलमध्ये जाऊन सडला असतास, त्याची आई वैतागत म्हणाली. चल, मला जास्त शहाणपणा नको शिकव, जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे, तो मुलगा म्हणाला. गरजेपेक्षा केलेले आपल्या मुलांचे अतिलाड नंतर आपल्याला काय काय करायला आणि भोगायला लावतात, त्याचं हे ज्वलंत उदाहरण होतं. इकडे रचना घरी आली तर घरातील वातावरण तिला थोडंसं चिंतेचं वाटत होतं. असंही ते आत्या प्रकरण झाल्यापासून घर शांतच झालं होतं. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? रचनाने आपल्या आईला विचारलं. आईने तिच्या हातात कसले तरी पेपर ठेवले. काय आहे हे? कसले पेपर आहेत? ही तर वकिलाची नोटीस आहे. 15 दिवसात पैसे नाही दिले तर घर खाली करा म्हणत आहेत, रचना पेपर वाचत म्हणाली. आई, बाबा कुठे आहेत? त्यांना हे पेपर दाखवले का तू? रचनाने विचारलं. हो, त्यांनीच घेतलेत ते सही करून आणि रागाने आता तुझ्या आत्याला जाब विचारायला गेले आहेत, रचनाची आई काळजीने म्हणाली. बाबांना पण काय गरज होती त्यांच्याकडे जायची? त्या लोकांनी बाबांना काही केलं तर? असं म्हणून रचना घाईघाईतच त्या आत्याकडे जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.